आता 2 वर्षातून येते, पण मला कधी असं वाटलं नाही की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी मला दर्शन देतील. मी खूप खूप त्यांची ऋणी आहे, खूप. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बघू शकता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी झालेली बघायला मिळते. महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील, ठिकठिकाणवरून येत आहेत. वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि राज्याबाहेरून, कर्नाटक असेल, आंध्र असेल, अशा विविध ठिकाणहून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी पहाटेपासून लाईन केलेली आहे. जवळपास 5 किलोमीटर पर्यंत ही दर्शनाची लाईन गेलेली आहे आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा गजर करत अगदी अतूट भावनेनं, भक्तिभावाने या ठिकाणी भाविक आलेले आहेत. महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील. कधी एकदा स्वामींचं दर्शन डोळे भरून घेतोय अशी सगळ्यांची इच्छा असते आणि आपण बघू शकता सुंदर असं स्वामी समर्थ महाराजांचं रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन या माध्यमातून आपण संबंध महाराष्ट्रातील मुंबई तकच्या भाविकांना देत आहोत. बघू शकता सुंदर या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सभा मंडपामध्ये भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात राज्यातून असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असतील आणि राज्याबाहेरून देखील भाविक या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत. काही महिला भाविक आहेत, काही पुरुष भाविक आहेत. आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही कुठून आलात, काय सांगाल? आम्ही अक्कलकोट इथून दिंडोरीवरून आलो. दिंडोरी. काय मागितलं स्वामींना, काय भेट झाली? सुखात राहू द्या, आम्हाला सगळ्यांना सुख शांती लाभू द्या. किती वर्ष झाले येतात तुम्ही? 10 वर्षापासून येतो. सांगितलेले 15 वर्षापासून येतात. या ठिकाणी दुसरे महिला भाविक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठून आलात तुम्ही, काय सांगाल? नगरवरून आलोय. दर्शन झालं? हो हो, छान झालं दर्शन. स्वामी समर्थ. मी खूप वर्षांपासून इथे येण्याचं वाट बघत होती, पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथे आली आहे. मला खूप खूप छान वाटतं. मी मुंबईहून आली आहे आणि अचानक मी जे ठरलं आणि अचानक आली. अशी यांची कृपा असायची दर महिन्याला इथे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिले तर स्वामींना दर्शनासाठी इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद. कारण खरोखर मला त्यांनी इथपर्यंत आणून दिलं, तेच माझ्यासाठी आहे. मी तिथेच दर्शनाला, मला स्वामींचं दर्शन झाल्यासारखं झालंय. मी खूप धन्यवाद देते स्वामींना की त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे मठामध्ये दर्शनाला बोलावलंय. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 1.5 तास तरी झाला आम्हाला. सर्व काही दिलंय स्वामींनी, सगळं काही दिलेलं आहे. फक्त त्यांच्या स्तुतीमध्ये ठेवावं अशी अपेक्षा आहे बस. स्वामींच्या मनात स्वामी सगळं देतात आम्हाला, सगळं देतात. आम्हाला येण्याचं माहिती पण नव्हतं, पण स्वामींनी आम्हाला कसं आणलंय आम्हाला माहिती आहे. आम्ही जॉब करणाऱ्या बायका आहोत आणि लिटरली आमची एका रात्रीमध्ये कन्फर्म तिकीट झाली आहे. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आम्ही स्वामींना मानतो. मी आता 2 वर्षातून येते, पण मला कधी असं वाटलं नाही की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी मला दर्शन देतील. मी खूप खूप त्यांची ऋणी आहे, खूप. मी एवढंच सांगू शकते. मी स्वामींना खूप मानते, खूप म्हणजे खूप मनापासून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या मैत्रिणी आल्यात. ह्या दोघींचा पहिलीच वेळ आहे इथे अक्कलकोटला येण्याची. आम्ही नेहमी येतो, पण आज जो योगायोग आलाय तो कधी विसरू नाही शकत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि त्यामध्ये स्वामी समर्थ म्हटल्यानंतर गुरूंचे गुरु आणि ब्रह्मांडाचे नायक अशी स्वामी समर्थांना समजले जाते. आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री वटवृक्षी स्वामी समर्थ मंदिर हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आणि या श्रद्धास्थानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत असतो. आणि स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी पहाटे 2 वाजता हे मंदिर पहिल्यांदाच उघडण्यात आलेलं आहे. 24 तासापैकी 22 तास मंदिर आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू ठेवण्यात आलेलं आहे भक्तांसाठी, सोयीसाठी. आणि 2 वाजता उघडल्यानंतर 4 वाजता काकड आरती करण्यात आलेली. जी काकड आरती दररोजची काकड आरती पहाटे 5 वाजता असते, ती 4 वाजता करून त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. आणि दुपारची आताची नैवेद्य आरती 11:30 वाजता असते, ती 10:30 वाजता होऊन पुन्हा भाविकांसाठी हे दर्शनासाठी खुलं करण्यात येईल.
आणि आज गुरुवार असल्यामुळं मंदिरामध्ये दर गुरुवारी पालखी सोहळ्याचा उत्सव मंदिरात असतो. तो रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये असतो. पण स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी तो पालखी सोहळा संध्याकाळी 7 वाजता होऊन साधारणतः 1 तासाभरामध्ये पालखी सोहळा आणि शेजारती होऊन पुन्हा स्वामी भक्तांना दर्शन खुलं करण्यात येईल आणि रात्री 12 पर्यंत हे दर्शन सुरू राहील. आणि स्वामी भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, पावसाचे दिवस असल्यामुळे पत्र्याचं शेड वगैरे मारण्यात आलेलं आहे, शामियाना उभा करण्यात आलेला आहे, येण्या जाण्यासाठी एक रस्ता करण्यात आलेला आहे, पिण्याची पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. दर्शनासाठी पुरुष आणि महिला वेगवेगळ्या रांगेतून सोडण्यात येत आहेत. त्यामुळे स्वामी भक्तातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून गर्दी ही गुरुपौर्णिमा असेल, प्रत्येक त्रिपुरारी पौर्णिमा असेल, स्वामी समर्थांचा उत्सव म्हणजे पुण्यतिथी असेल, प्रकट दिन असेल, या दिवशी होत असते. आणि त्या अनुषंगानं श्री वटू स्वामी महाराज देवस्थान असतील, देवस्थानचे सर्व सेवेकरी असतील, पोलीस प्रशासन असेल, त्यांच्या सर्व सहकार्याने हे सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच सर्व स्वामी भक्तांसाठी श्री वटू स्वामी महाराज देवस्थानच्या महेंद्रगी गाणगापूरवरील भक्त निवास येथे दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये भोजन महाप्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे. तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ.